नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आज मी तुमच्यासाठी परत एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे। ही रेसिपी म्हणजे रव्यापासून तयार होणारा ब्रेकफास्ट किंवा मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा आपल्याला हे झटपट तयार करता येईल। बघू शकता किती छान स्पंजी आणि हेल्दी झालेला आहे। तर त्यासाठी लागणारं साहित्य आहे रवा, दही, शिमला मिरची, त्याला मी बारीक कापून घेतलेलं आहे, गाजर किसलेला, उभा चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, हिरवी मिरची लसूण याची पेस्ट, 2 चमचे चणा डाळ, किसलेला एक बटाटा, तेल, चिली फ्लेक्स, तीळ, मीठ आणि 1 चमचा इनो। तर चला मग आपण आता साहित्य कृतीकडे वळूया। तर आता आपण हा जो रवा घेतलेला आहे, ह्या रव्याच्या अर्ध मी इथे दही घेतलंय। हा रवा, दही आणि यात अगदी थोडंसं पाणी घालून आपण याची मिक्सरवर एक पेस्ट करून घेऊया। बघू शकता आपण आता हे बॅटर मिक्सरवर काढून घेतलंय। या कन्सिस्टन्सी मध्ये पाहिजे आपल्याला। तर आता याला आपण रेस्ट करायला एक 5 मिनिटं बाजूला ठेवूया, कारण आपण रवा घेतलेला आहे तो हे पाणी अब्झॉर्ब करून घेईल। तर आपण हे 5 मिनिटाकरता बाजूला ठेवून देऊ। आता तेल तापलेलं आहे, आपण थोडं मोहरी टाकून बघूया। झालंय आपलं तेल। आता यामध्ये आपण ही जी चण्याची डाळ घेतली होती ती घालू। त्यानंतर शिमला मिरची, गाजर, कांदा, कुठल्याही भाज्या घालू शकता तुम्ही। भाज्या छान परतवून घेऊ। आता यात थोडंसं टोमॅटो घालू। आपल्याला या भाज्या 70% परतवून घ्यायच्या आहेत। आवडत असल्यास तुम्ही कच्च्याही घालू शकता, कुठलीही भाजी घालू शकता तुम्ही, जसं कोबी किसून घालू शकता। थोडी कोथिंबीर मी यात आता घालतेय। त्यात किसलेला बटाटा घालू आपण, हिरवी मिरची लसूणची थोडी पेस्ट, थोडे चिली फ्लेक्स, मीठ आणि हे छान आता मिसळून घेऊया परत एकदा। आता हे रव्याचं जे बॅटर आपण रेस्ट करायला ठेवलं होतं बाजूला, हे छान फुलून आलंय, बघू शकता। यात आपण आता थोडं मीठ घालूया चवीनुसार, चिली फ्लेक्स, हिरवी मिरची लसूणची पेस्ट, कोथिंबीर आणि मगाशी या ज्या आपण भाज्या परतवून घेतल्या होत्या त्या भाज्या पण यात आता घालून घेऊया। बघू शकता सगळ्या भाज्या मिक्स केलेलं आपलं हे बॅटर आता रेडी आहे। यामध्ये आपण 1 चमचा जो इनो घेतला होता हा इनो घालूया आणि यावर अगदी थोडं चमचाभर पाणी घालूया, म्हणजे हे ऍक्टिव्हेट होईल आणि छान मिक्स करून घेऊया। मग हे बॅटर आपलं छान हलकं तयार होईल आणि छान असं थोडंसं मिक्स करून घेऊ। छान फुललंय आता हे, बघू शकता। मी आता इथे हे एक छोटंसं पॅन आहे, त्या पॅन मध्ये मी तेल तापवायला ठेवलंय। तेल गरम झालं, आता ह्यात आपण घालूया तीळ आणि हे जे बॅटर केलं होतं आपण तयार, ते बॅटर यात घालूया।
आणि यावर झाकण ठेवून 2 मिनिटं होऊ देऊ. बघू शकता एका साईडने ते झालेलं आहे. आता मी पलटवून घेतले, आता दुसरी साईड करायला ठेवलेली आहे त्याची. तर आपली आजची रेसिपी तयार आहे. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटद्वारे नक्की सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका.